तर नमस्कार मित्रांनो, आज आपलं भरपूर काम चालू आहे। आज इथली सोयाबीन काढून झाली आहे शेतातली। आज सोयाबीन व्हायला चालू आहे। बैलगाडी घेऊन आलोत आपण। आता बैलगाडी सोयाबीन व्हायची थोडी थोडी करून। तसं तर शेतात सगळा चिखलच आहे, बैलगाडी आणण्यासारखंच नव्हतं, पण थोडं थोडं करून वाहू, कारण की हिथून डोकर सोयाबीन न्यायचा कंटाळा आलता, त्याच्यामुळे आणले मग बैल। आम्ही होतोच बैलगाडीत सोयाबीन व्हायचं चालू आहे। इथं आईने आणले पाठी, ही परत पाठी, इथे सोयाबीन झाला। आज हे सोयाबीन वाहून झालं, थोडंसं राहिले तर ते गटोड्यात न्यायचं डोक्यावर। चिमणी चल, चिमणी बैल, चिमणी चला। आता ही बैलगाडी खाली करायची आपल्याला, घरापाशी सोयाबीन काय थांब 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 थांब, बस। इथं आपण घराच्या भिंतीजवळ सोयाबीनचा ढिगोरा घातलाय। त्या बैलगाडीतलं सोयाबीन पण मी इथंच टाकणार आहे, हाताने उचलून। हे चल सीता, गावरंग चल। तर आता हे गुरं चरायला जाणार आहेत, उशीर झाला आहे सोयाबीन काढण्यावर, पण ह्याला सकाळी इथं खायला टाकलं होतं नेपेरची कुट्टीन ते। आता गुरं जातील, पाणी नाही आणलं सकाळपासून, त्याच्यामुळे आता गेलं की पाणी पितील अगोदर। हे सीता, सोडले सगळे गुरं, इकडं 2 गाय मागे राहिल्यात। ए बाई चल, हाय हे गुरं आज चाललेत काटवणात। तसं तर तळ्याकडे जायचं होतं, पण गुरं काटवणात चाललेत ना, तर जाऊन द्यायचे काटवणात। लाली ह्याच्यातले वृंदा, गंगा, शुभश्री, सीता आणि स्टॅलिन भरपूर तहानले असते। स्टॅलिनला तर इकडं चरायलाच बांधलं होतं, तर तिला आता मी मोकळं सोडतो चरायला। म्हणजे तिला अगोदर इथं बांधलं होतं रोडच्या साईडला खायला। थांब रे, थांब की यांचा। आज गुरं उशिरा चाललेत ना, उशीर आहे त्यांचं रण।